Hello everyone, welcome to my Arvind SB YouTube channel. So today we are going to start our session that is health and disease. आपला यो सेकंड लेक्चर चालूच होता फ्रेंड्स वी नो. आणि आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं हेल्थ. ओके, हेल्थ बघितलं होतं ना, लक्षात येते ना. हेल्थ बघितलं होतं, त्यानंतर आपण बघितलं होतं व्हॉट इज अ डिझीज. ओके, डिझीज काय असतं बघितलं होतं. आणि व्हेरी इम्पॉर्टंट ओके काय तर टाइप्स ऑफ डिझीज आपण बघितले होते, कोणकोणचे टाइप्स असतात ते आपण बघितलेले आहेत. तर तुम्ही बघू शकतात. तर आपण काय काय बघून घेतले. हेल्थ बघितलं होतं, व्हॉट इज अ डिझीज बघितलेले, टाइप्स ऑफ डिझीज बघितलेले. ओके फ्रेंड्स, तर आपण आज काय बघणार आहोत तर इन्फेक्शन अँड डिझीज. इन्फेक्शन्स अँड डिझीज म्हणजेच संसर्गजन्य जे रोग असतात, संक्रमक म्हणजे इन्फेक्शनद्वारे पसरणारे जे डिझीज असतात त्यालाच इन्फेक्शन्स डिझीज म्हणतात. ओके, तर आज आपण हे जो चार्ट आहे बघून घेणार आहोत. फक्त यो एक चार्ट बघणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नये असं मी तुम्हाला सांगतो. तर आपण इन्फेक्शस डिझीज म्हणजे काय पहिले समजून घेऊ. ओके, तर संक्रमक रोग जे असे रोग जे संक्रमक मार्फत पसरतात, संक्रमक मार्फत. ओके, तर दिस इज कॉल्ड ॲज इन्फेक्शन्स डिझीज. आणि डिझीज 2 मिनिटं फ्रेंड्स. ओके, तर इन्फेक्शन्स डिझीज spread through contaminated air, water, or food, or vectors. Insects and other animals are called as infectious diseases. ओके, तर दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक या किंवा प्राणी किंवा कीटक याद्वारे जे पसरणारे रोग असतात त्यालाच म्हणतो आपण इन्फेक्शन्स डिझीज. ओके, कळते ना. तर इन्फेक्शन्स डिझीज म्हणजे जे अशी डिझीज जे हवा, पाणी, अन्न म्हणजे एअर, वॉटर अँड फूड आणि ॲनिमल्स याद्वारे पसरणारे जे रोग असतात. ओके, दिस इज कॉल्ड ॲज इन्फेक्शन्स डिझीज. आय होप यू अंडरस्टूड व्हॉट आय ट्राय टू से. ओके, तर आता आपण बघूया नेम ऑफ डिझीज, पॅथॉगन, मोड ऑफ इन्फेक्शन, सायम्पटम्स, उपाय व उपचार. ओके, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट तुम्ही बघू शकता. ओके, मी तुम्हाला अजून झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो इथे. ओके, तर इन्फेक्शन्स अँड डिझीज. ओके, इन्फेक्शन्स अँड डिझीज, इन्फेक्शन्स अँड डिझीज. तर इन्फेक्शन्स कशामार्फत स्प्रेड होतं? थ्रू कॉन्टॅमिनेटेड एअर, फूड, वेक्टर्स, इन्सेक्ट अँड अदर एनिमल्स आर कॉल्ड ॲज इन्फेक्शन्स डिझीज. आता तुम्हाला हे सगळं समजलेलं असेलच. ओके, आय होप तुम्हाला हे सगळं समजलेलं आहे. तर आता आपण बारीने नेम ऑफ डिझीज हे करून घेऊया. ट्युबरक्युलोसिस फर्स्ट आहे आणि पॅथॉगेन. ओके, पॅथॉगेन म्हणजे जे रोगाचे नाव म्हणजेच रोगाचे नाव आपण पहिले बघितलं. ओके, तर कारक म्हणजे जीवाणू. ओके, म्हणजे कारक म्हणजे जीवाणू आपण म्हणू शकत नाही की ते काय आहे, विषाणू आहे का, जीवाणू आहे, विषाणू पण आहे का, जीवाणू पण आहे का. तर रोगाचं नाव आहे, तर त्याच्यामध्ये कोणते मायक्रोबॅक्टेरिया असतात तर ते पॅथोगॅनमध्ये समाविष्ट होतात. ओके, तर मोड ऑफ इन्फेक्शन. ओके, मोड ऑफ इन्फेक्शन्स संक्रमणाचे माध्यम म्हणजे कशामार्फत ते पसरतं. ओके, संक्रमण होतं, डिझीज कशामार्फत पसरतं. एक्झाम्पल पाण्यामार्फत, हवामार्फत, आपल्या स्पायटिंग बाय पायटिंट. ओके, म्हणजेच आपण आपल्या रोगाच्या थुकीतून म्हणजे ज्याला रोग असतो, डिझीज असतं. ओके, मोड ऑफ इन्फेक्शन तुम्हाला कळालं असेल. आणि सायम्पटम्स. ओके, सायम्पटम्स म्हणजे लक्षणे, त्याची काय लक्षणं असतात. ओके, सायम्पटम्स त्याची काय लक्षणं असतात म्हणजे ते आता आपलं डोके दुखायला लागतं त्या डिझीजमुळं, कमी वजन होतं, भूक कमी लागते. तर हे सगळं सायम्पटम्समध्ये समाविष्ट असतात. सो सायम्पटम्स म्हणजे लक्षणे. काय लक्षणे. ओके, आय होप तुम्हाला कळते. लक्षणे, सायम्पटम्स म्हणजे लक्षणे. ओके,
तर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, तर याचा उपाय काय आणि उपचार काय, तर हे कशामार्फत आपण कमी करू शकतो. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट म्हणजे ते कशामार्फत आपल्याला कमी होऊ शकतं. तर आपल्याला काय घ्यायचं आहे, BCG वॅक्सिन घ्यावा लागेल. ओके, कोणची वॅक्सिन, BCG वॅक्सिन आहे, तर ती लस टोचून घ्यायची आहे. आणि आयसोलेशन ऑफ पेटेंट रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट, म्हणजे ते काय म्हणताय माहिती आहे का फ्रेंड्स, तर म्हणजे BCG जी लस आहे ती टोचून घ्यावी आणि रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावी. म्हणजे रुग्ण दुसऱ्यांचे, आता एखादं रूम आहे तर त्या रूममध्ये रुग्णाला येऊ शकत नाही, तर त्याला सेपरेट रूम आपल्याला प्रोव्हाइड करावे लागेल. तर नियमित औषध घ्यावे त्याला, ओके, रुग्णाला. आणि डॉट हा उपचार पूर्ण नियमित घ्यावा. म्हणजे डॉट हा जो उपचार आहे, तर तुम्हाला गुगलवर याची इन्फॉर्मेशन भेटून जाईल. डॉट उपचार, हे जो उपचार आहे ते पूर्णपणे आपल्याला चांगला घ्यावा लागेल. ओके, त्यामुळे हे जे ट्युबरक्युलोसिस आहे डिझीज, हे आपल्याला काय होईल, कमी होईल. ओके, आय होप तुम्हाला कळते हे. तर तुम्हाला कळालं असेल मी काय सांगतोय. ओके, एकदम डिटेलमध्ये सांगितलेले मी ट्युबरक्युलोसिस. ओके, तर पॅथोगॅन बघितलं. पॅथोगॅनमध्ये काय असतं, म्हणजे मायक्रोबॅक्टेरियम असतं. ओके, ट्युबरक्युली असतात. मोड ऑफ इन्फेक्शन कशामार्फत ते संक्रमण होतं. आणि सायपोटम्स म्हणजे लक्षणे काय आहे त्याचे. आणि लास्ट बट उपाय व उपचार, म्हणजे त्याचे उपाय आणि उपचार काय आहे, तर हे बघून घेतलेले आहे आपण. तर सेकंड बघूया, नेम ऑफ डिझीज सेकंड आहे, तर हेपेटिट्स. ओके, हेपाटिट्स तर हेपाटिट्स हा जो आहे विनो, म्हणजे हेपाटिट्स म्हणजे कावी. ओके, कावीळ आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की कावीळ काय, तरी आपण यामध्ये डिटेलमध्ये बघून घेऊया या बॉक्समध्ये. ओके, तर आता आपण बघूया कावीळ म्हणजे याचा इंग्लिश जो वर्ड आहे हेपाटिटिस. ओके, तर कारक. ओके, पॅथोगॅन काय आहे त्याचा, पॅथोगॅन कशामार्फत ते विषाणू आहे का, ते आपण बघून घेऊया. ते काय आहे, तर काय आहे, तर ते एक व्हायरस आहे. हेपाटिटिस इज अ व्हायरस. ओके, कळते ना, हेपाटिटिस काय, एक व्हायरस आहे. आणि मोड ऑफ इन्फेक्शन, ओके, संक्रमणाचे माध्यम काय, ते कशामार्फत पसरतं, तर ते पाणी, जे पाणी, ओके, वॉटर, कॉन्टॅमिनेटेड बाय वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स अँड ब्लड ट्रान्सफ्युशन. म्हणजेच फ्रेंड्स, ती कशामार्फत पसरतं, कॉन्टॅमिनेट वॉटर म्हणजे पाणी मार्फत ते पसरतं. शेअरिंग ऑफ अ निडल म्हणजे रुग्णासाठी जे वापरलेले जी सुया असतात ना, ओके, तर ते लस असतात ना, त्यामार्फत ते पसरतं. म्हणजे एकच सुई नुसतं टोचून नाही घ्यावी त्यांनी, तरी आज जास्त प्रमाणामध्ये असंच होत असतं. तर ब्लड ट्रान्सफ्युशन मार्फत ते होत असतं. ओके, तर आता आपण बघूया सायपोटम्स. लक्षणे काय आहे त्याचं, लक्षणे, तर त्यांनी काय होतं, तर भूक मंदावणे, 2 मिनिटं फ्रेंड्स, अनोरेक्सिया, येलो युराईन, जनरल वीकनेस. ओके, तर भूक मंदावते त्यामुळे. आणि गर्द, पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी, राखाडी विष्ठा, हे जे आहे यामुळे होत असतं. कशामुळे, त्याचं जे लक्षण आहे ते कशामुळे होतं, हेपेटाइटिस या व्हायरसमुळं. ओके, आय होप तुम्हाला कळालं. आणि प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, व्हॉट इज अ ट्रीटमेंट इन दिस व्हायरस. ओके, तर हेपाटिटिस या व्हायरसचं ट्रीटमेंट काय आहे, तर ड्रिंकिंग बॉइल वॉटर म्हणजे उकळलेलं पाणी प्या. आणि प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स म्हणजे चांगलेपणे क्लीनपणे आपले जे हँड्स आहे ते धुणे. ओके, आय होप तुम्हाला कळालं. तर मी आता परत खाली घ्यायचा प्रयत्न करतोय याला. 2 मिनिटं फ्रेंड्स. ओके, तर आपण आता पुढचं बघूया. तर पुढचं आहे 2 मिनिट्स फ्रेंड्स, काहीतरी झालं असं वाटतं, नाही. ओके, तर तुम्ही बघून घेऊ शकता. तर आपलं जे आहे तिसरे ते आहे अतिसार
अतिसार. ओके, अतिसार. वी नो ऑल द अतिसार जे असतं ते आपण आता बघून घेऊया. डायझेंटरी, दिस इज इंग्लिश वर्ड. ओके, डायझेंटरी रोगाचं नाव आहे. ओके, तर त्याचं कारक काय? ओके, तर त्याचं कारण काय ते व्हायरस आहे का बॅक्टेरिया आहे का? बघू शकता तुम्ही यामध्ये बॅक्टेरिया पण आहे, व्हायरस पण आहे, शिगेला पण आहे. ओके, बेसिली, एन्टॉमिबा, म्हणजेच हिस्टॉलिका. ओके, कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर, म्हणजे संक्रमणाचे माध्यम कशामुळे पसरतं तर ते कॉन्टॅमिनेटेड अँड वॉटरमुळे ते पसरतं. ओके, आणि आपलं त्याची लक्षणे काय आहे? लक्षणे, ओके, लक्षणे काय आहे तर वॉटरी स्टूल, पेन्स इन ॲब्डोमेन, म्हणजेच पोटदुखी, पाण्यासारखे पातळ जुलाब होते. ओके, आणि उपाय, व्हॉट इज द ट्रीटमेंट? ओके, तर ट्रीटमेंट आहे ड्रिंकिंग ऑफ अ बॉइल्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, ORS कन्झ्युम्शन्स, म्हणजेच ते म्हणताय अन्न झाकून ठेवावे आणि पाणी चांगलं उकळून प्यावे. आणि संजीवनी ORS हे जे आहे आपल्याला माहिती ORS काय आहे? ORS माहिती आहे तुम्हाला, दुकानात जे भेटतं. वी ऑल नो दिस. ओके, तुम्ही आता मेडिकलमध्ये गेले तर ORS पॅकेट द्या म्हणले तर ते देऊन टाकतील. तर ORS ते प्यायला लावते. तर फोर्थ बट क्लोरेला. ओके, काय नेम ऑफ डिझीज? क्लोरेला. तर वॅब्रिओ कोलेरे बॅक्टेरियम, दिस इज अ बॅक्टेरियम, क्लोरे इज बॅक्टेरियम. ओके, सो हे जे आहे संक्रमणाचे माध्यम काय आहे? कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर, म्हणजेच ते म्हणतायत की दूषित अन्न व पाणी, त्यामुळे ते संक्रमण होतं. आणि लक्षणे काय त्याचे? ते झाल्यावर आपल्याला कोणते लक्षणे येतात? वॉमिटिंग, उलटी होते, सेवर डायरे, क्रॅम्प्स इन लेग्स, म्हणजेच ते म्हणतात की उलट्या व तीव्र जुलाब होते आणि पोट दुखणे, पायात जे पेटके असतात ना ती येणे. ओके, आणि त्याचं ट्रीटमेंट काय? व्हॉट इज अ ट्रीटमेंट? ओके, ट्रीटमेंट इज फॉलोइंग हायगिंग प्रॅक्टिसेस, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, वॅक्सिनेशन अगेन्स्ट क्लोरेला. ओके, तर ते म्हणताय की स्वच्छता राखावी आणि उघड्यावरील जे अन्नपदार्थ असतं ते खाऊ नये आणि पाणी उकळून प्यावे. आणि कोलार जी लस आहे, ओके, क्लोरेला ही जी लस आहे ती टोचवून घ्यावी, ते असं म्हणतायत. आणि आता पुढचं काय आहे तर टायफॉइड. ओके, टायफॉइड तर त्याला विषम ज्वर असे म्हणतात मराठीमधून. सल्मोनेला टायफी. ओके, बॅक्टेरियम, दिस इज अ बॅक्टेरियम, टायफॉइड इज अ बॅक्टेरियम. अँड याचं जे संक्रमणाचं माध्यम काय, कसं मार्फत ते संक्रमण होतं ते कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर, म्हणजे ते संक्रमण होतं फूड अँड वॉटरमुळे ते संक्रमण होतं. अँड लक्षणे काय? ओके, लक्षणे काय आहे तर ऑनोरेक्सिया, हेडॅक, रॅश ऑन अब्डोमेन, डायझेंटरी, फेवर अप टू 104. ओके, तर ते म्हणतायत की भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर उठणे, अतिसार, म्हणजे 104च्या वरती ताप येणे, तर हे सगळं ते सांगतायत, म्हणजे त्याची लक्षणं आहेत. आणि त्याचं ट्रीटमेंट, लास्ट बट व्हॉट इज द ट्रीटमेंट ऑफ दिस टायफॉइड बॅक्टेरियम? ओके, आता ड्रिंकिंग क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन, प्रॉपर डिस्पोजल ऑफ स्वेज, म्हणजे ते म्हणतायत की स्वच्छ व निर्जूत जे पाणी असतं ते प्यावे आणि लसीकरण करून घ्यावे आणि सांडपाण्याची जी विल्हेवाट असते ती योग्य रीतीने करावी. ओके, तर तुम्ही बघू शकता मी केवढं चांगल्या प्रकारे तुम्हाला हे सगळं सांगून दिलेलं आहे. तर आता आज आपलं हे जो लेक्चर आहे इथंच मी समाप्त करतो. ओके, समाप्त करून देतो. इन्फेक्शन्स अँड डिजीज तुम्ही बघू शकतात. ओके, तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये सम इम्पॉर्टंट डिजीज ऑफ प्रेझेंट डेज, तर हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तर आजच्या लेक्चरसाठी एवढंच. तर माझे जे चॅनल आहेत ते लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तर तेव्हापर्यंत बाय बाय अँड गुड बाय.